सलमान खान ये ऐलान करता हूं कि बहुत ही जल्द मैं असदुद्दीन ओवैसी जी की AIM पार्टी ज्वाइन करने जा रहा हूं, क्योंकि आज के दौर में अगर कोई पार्टी इंसानियत, बराबरी और हक की बात करती है तो वो AIM है। बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं राजकारणात एंट्री केली आहे। सलमान खाननं MIM मध्ये प्रवेश केल्याची घोषणा करतानाचा व्हिडिओ जारी केलाय असा दावा करण्यात आलाय। यात स्वतः सलमान खान आपण MIM मध्ये प्रवेश केल्याचं सांगताना दिसतोय की AIM पार्टी ज्वाइन करने जा रहा हूं। पण खरंच महाराष्ट्रातील MIMच्या यशानंतर सलमाननं प्रवेश केलाय का? सलमान आता MIM कडून निवडणूक लढणार आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली। सलमान खानचा MIM मध्ये प्रवेश। MIM प्रवेशाची सलमान कडून घोषणा। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? मैं सलमान खान ये ऐलान करता हूं कि बहुत ही जल्द मैं असदुद्दीन ओवैसी जी की AIM पार्टी ज्वाइन करने जा रहा हूं। याच व्हिडिओवरून आता खळबळ उडाली आहे। खरंच सलमान खान आणि ओवैसी यांची भेट झाली आहे का? ओवैसींच्या उपस्थितीत सलमान खाननं पक्षप्रवेश केलाय का? प्रवेश केला असेल तर सलमाननं कधी पक्षप्रवेश केला? MIM कडून सलमान निवडणूक लढणार आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली। तसंच सलमाननं MIM मध्ये प्रवेश केलाय का हे देखील तपासून पाहिलं, मात्र अशी माहिती कुठेही मिळाली नाही। मग आम्ही हा सलमानचा व्हिडिओ कधीचा आहे हे तपासून पाहिलं तो वो AIM है। ओवैसी साहब, आपकी जीत के लिए दिल से बहुत बहुत मुबारकबाद। इंशाल्लाह। या व्हिडिओतल्या पहिल्या विंडोतला व्हिडिओ तयार करण्यात आलाय आणि दुसऱ्या विंडोतला व्हिडिओ त्यासाठी वापरण्यात आलाय। त्यामुळे अनेकांना सलमाननं MIM मध्ये प्रवेश केल्याचं वाटू लागलंय। मात्र आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। सलमान खाननं MIM मध्ये प्रवेश केलेला नाही। सलमान खानचा व्हिडिओतला आवाज AI निर्मित आहे। सलमानचा जुना व्हिडिओ वापरून हा व्हिडिओ बनवण्यात आलाय। AIच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून सलमान खाननं MIM मध्ये प्रवेश केल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र सलमाननं कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही। तो सध्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे। त्यामुळे आमच्या पडताळणीत सलमान खाननं MIM मध्ये प्रवेश केल्याचा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।